हॅलो फ्रेंड्स, मी हर्षास किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे। आज आपला मेनू आहे दाल बाटी, पापड आणि कोथिंबीर म्हणजे काकडीची। सगळ्यात पहिले आपण 4 वाटी गव्हाचं नॉर्मल पीठ घ्यायचं आणि अर्धी वाटी रवा घ्यायचा त्याच्यामध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये स्ट्रेक्चर यासाठी छान। त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला 1 चमच मीठ, 1 चमच ओवा क्रश करून घ्यायचा हातावर आणि त्याच्यामध्ये टाकायचा खायचा सोडा चुटकीभर। त्याने कसं होते ते आतून छान नरम बनतात, स्पॉन्जी बनतात आणि बाहेरून मस्त क्रिस्पी बनतात। सगळ्यात पहिले आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे 1 मोठा चम्मच तेलाचा। फ्रेंड्स, तुम्हाला हॅलो म्हटलं आहे माझ्या बाळाने, आयुषनी। चला तर थोडं थोडं पाणी घालून आपण आता पीठ मळून घेऊया। आणि पोळ्यांसारखं पीठ मळायचं नाही, थोडं कडकच ते भिजून घ्यायचं। फ्रेंड्स, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, फॉलो करायला विसरू नका आणि कमेंट जरूर करा। सगळ्यात पहिलं आता पीठ मळून घेतलं आपण आणि ते 5 मिनिटासाठी बाजूला ठेवून घेऊ। आता नंतर आपण जी आंबट गोड वरण करत आहे आपण बिट्यांसोबत, त्याच्यासाठी आपण कांदा बारीक कट करून घ्यायचा। पहिले स्वच्छ धुवून घ्यायचा कांदा, टमाटर आणि 2 मिरच्या बारीक कट करून घ्यायचा आणि गार्निशिंगसाठी फ्रेश धनिया म्हणजेच कोथिंबीर बारीक करून घ्यायची। चला तर फ्रेंड्स, आणखी एक गोष्ट, आपण नाशिकमध्ये क्लाउड सर्व्हिस सुरू केली आहे। जर तुम्हाला काही ऑर्डर करायची असेल तर तुम्ही करू शकता। चला तर आपण बनवूया आता बिट्ट्या। सगळ्यात पहिले याला बाफलेसुद्धा म्हणतात। सगळ्यात पहिले असे जसे दिवशी बनवत आहे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, त्याप्रमाणे पहिले अशा लहान मोठे करून घ्यायचे आणि सगळ्यात मोठा घ्यायचा पार्ट, त्याला तेल लावायचं आणि मधात आणखी पाती ठेवायची, ती आणखी तेल लावायचं, आणखी पाती ठेवायची, असं करून त्याचा गोळा बनवायचा। आणि अशाच प्रकारे सर्व बिट्ट्याचे गोळे आपण बनवून घेणार आहे। पुन्हा हाय करत आहे माझं बाळ तुम्हाला सर्वांना। आता कुकरला आपण जी डाळ लावली होती वरणासाठी, ती डाळ आपण काढून घेणार आहे। किमान आपण 1 वाटी डाळ लावली होती आणि त्याला 4 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या, म्हणजे आपण तुरीची डाळ घेतली आहे डाळ करायसाठी। तर डाळ शिजली आहे तर आपण काढून घेऊया आणि त्याच याच्या भांड्यामध्ये पाणी टाकून 1 प्लेट ठेवली मी आणि त्याच्यामध्ये जे बिट्ट्या आहे त्याचे गोळे आपण वाफवून घेऊया कुकरमध्ये। किमान आपल्याला 3 शिट्ट्या काढाव्या लागेल या गोळ्यांना शिजायसाठी। चला तर गॅस पेटवूया आणि शिट्टी काढून घेऊया। आता तोपर्यंत बिट्ट्या शिजतात तोपर्यंत आपण वरण करून घेऊया। आपण छान आंबट गोड वरण करणार आहे। सगळ्यात पहिले तेल घ्यायचं, मोहरी टाकायची, मोहरी तळतळली की जिरं टाकायचं त्याच्यामध्ये, नंतर कांदा आणि मिरची हे टाकायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं 1 चमच लसूण अद्रकचा पेस्ट। त्याच्यामध्ये मी कोथिंबीरच्या काड्यासुद्धा टाकून बारीक केला आहे, ते एकदम छान लागतं चव त्याने। आणि त्याच्यामध्ये अर्धा चम्मच कसुरी मेथी टाकली आहे आणि जी कोथिंबीरचे काळे टाकले आहे त्याने इतकी छान फ्लेवर येते। तुम्ही पण आता जेव्हा वाटण करता लसूण जिऱ्याचं, त्याच्यामध्ये तुम्ही ते जरूर वापरा, म्हणजे कवळ्या काळ्या वापरायच्या, जरट काळी नाही। आणि त्याच्यामध्ये 1 चुटकी हिंग टाकला आहे आणि हे छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं। त्याच्यामध्ये टाकायचे 2 चमच मीठ, 2 चमच तिखट, 1 चमच मीठ, 1 चमच धनिया पावडर, अर्धा चमच गरम मसाला आणि अर्धा चमच हळद टाकायची आणि ते छान भाजून घ्यायचं मसाला। आणि त्याच्यानंतर टाकायचं त्याच्यामध्ये टोमॅटो आणि किमान मी आता 1 चमच गूळ घेतला आहे आणि 1 चमच आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये कैरीचं पावडर। याच्यामुळे छान आंबट टेस्ट येते वरणाला आणि गुळामुळे आंबट गोड असं छान फ्लेवर येतो वरणाला। आणि त्याच्यानंतर आपण शिजलेलं वरण टाकणार आहे, ते आपण रवीने पहिले घोटून घ्यायचं छान आणि याला चांगलं 10 मिनिटं शिजवून घ्यायचं। आणि याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची कोथिंबीर। तर झालं, हे वरण आपलं रेडी झालं आहे। आता आपण पाहूया, शिट्ट्या झाल्या आहे 2 आणि आता आपले जे बाटी आहे, बाटीचे जे गोळे आहे ते बाजूला काढून थंड व्हायसाठी ठेवायचे। आता त्याचबरोबर आपण कोथिंबीर करून घेऊया कुकुंबरची, म्हणजेच काकडीची। सगळ्यात पहिले काकडी सोलून घेतली आणि ते खिसून घेतली आहे छान, आणि कढीपत्ता घेतला आहे 4-5,
पानं कढीपत्त्याचे आणि 2 मिरच्या घेतल्या, बारीक करून घेतल्या आहे आणि 1 कप दही घेतलं आहे, त्याच्यामध्ये साखर मिक्स करून ठेवली आहे आणि जी काकडी आहे ती आपण थोडी पिळून घ्यायची, म्हणजे एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं. दह्यामध्ये काकडी किसलेली काकडी टाकायची आणि गॅसवर चढवायचं कढई छोटी, त्याच्यामध्ये तेल टाकायचं, मोहरी टाकायचं, जिरं टाकायचं, कढीपत्ता, मिरची टाकायची आणि हळद टाकायची अर्धा चम्मच आणि तडका द्यायचा त्याच कोथिंबीरला. एकदम टेस्टी आणि फ्लेवरफुल बनते. याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि साखर टाकायची. साखर मी पहिलेच टाकली होती दह्यामध्ये, त्यामुळे मी दाखवली नाही आहे. एकदम छान बनते. चला तर आता आपलं झालं असेल, थंड झालं असेल आपले गोळे, तर ते कट करून घ्यायचे छान. आणि फ्रेंड्स, माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आणि तुम्ही पण बनवून पहा अशी दाल बाटी आणि सांगा मला की तुमची कशी झाली. चला तर हे पूर्ण आपण कट करून घ्यायचे. जे आकाराचे आपल्याला पाहिजे त्या आकाराचे आपण ही कट करून घ्यायचे पूर्ण गोळे आणि तेलामध्ये छान क्रिस्पी, म्हणजे एकदम पण तळायचे नाही, एकदम कडक करायचे नाही, थोडंसं गोल्डन कलर येईपर्यंत गरमागरम तेलामध्ये सोडायचे आणि ते तळून घ्यायचे. नाहीतर एकदम कडक केलं तर ते खूपच जास्त कडक होऊन जातात बाहेरून एकदम. आणि तेल थोडं थंड नसलं पाहिजे, थोडं गरमच तेलामध्ये तळून घ्यायचे ते आणि एकदम टेस्टी आणि फ्लेवरफुल बनते ही अशा प्रकारे. आणि चला तर आता आपण याच्यासोबतच आपण पापडसुद्धा तळून घेऊया सोबत. तर मी इथे वापरले आहे जे मिसळसोबत आपण खातो ना पापड, ते पापड तळून घेतले आहे मी आणि घरचेच तांदळाचे पापड तळून घेतले आहे. चला तर बाटी ठेवायची आपली आणि कोथिंबीर ठेवायची, वरण ठेवायचं, पापड ठेवायचं आणि गरमागरम सर्व करायचे. एकदम टेस्टी आणि फ्लेवरफुल बनले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.